आजच्या राजकारणात एक मोठा गैरसमज पसरला आहे आणि तो म्हणजे मोबाईलमध्ये जो चमकतो तो मतपेटीत देखील आपोआप जिंकतो. रील्स व्हायरल झाल्या, फॉलोअर्स लाखोंमध्ये वाढले, लाईव्हची गर्दी झाली, सोशल मीडियावर क्वीन अशी ओळख निर्माण झाली. मग पराभव कसा शक्य आहे? पण कारेगाव गटाच्या निकालानं हा सगळा फुगा जो आहे तो एका झटक्यात फुटून गेला आहे. इंस्टाग्रामवर 5-6 लाख फॉलोअर्स असले तरी मतदानाच्या दिवशी मतदार वेगळ्याच मूडमध्ये असतात, हे या निकालानं ठासून सांगितलं आहे. स्क्रीनवर टाळ्या मिळतात पण मतपेटीत शाई उमटतेच असं नाही. निर्मला नवले यांची सोशल मीडियावरील हवा इतकी प्रचंड होती की विजय आधीच ठरलेला वाटत होता. रेंज रोव्हरच्या व्हायरल रील्सपासून ते मोठ्या गर्दींच्या सभांपर्यंत सगळं काही स्टार कॅम्पेनसारखं दिसत होतं. पण प्रत्यक्ष निकालात सगळंच उलटलं. कारण निवडणूक जिंकण्यासाठी व्ह्यूज नव्हे तर विश्वास लागतो, लाईक्स नव्हे तर लोकांशी नातं लागतं. हा पराभव एका उमेदवाराचा नाही तर सोशल मीडियाच्या झगमगाटावर अवलंबून असलेल्या राजकारणाचा आहे. कारेगावच्या मतदारांनी एकच स्पष्ट संदेश दिला: रील्स पाहतो पण मतदान करताना डोळे उघडे ठेवतो. बरोबर की नाही मंडळी? चला तर मग जाणून घेऊया इंस्टाग्रामवर फेमस झालेल्या माजी सरपंच निर्मला नवले यांच्या पराभवाची खरी कहाणी. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. मंडळी, आजच्या राजकारणात एक भ्रामक समज जो आहे तो वेगाने पसरताना आपल्याला दिसतो आणि तो म्हणजे सोशल मीडियावर जो चालतो तो निवडणुकीतही चालत असेल. लाखो फॉलोअर्स, व्हायरल रील, लाईव्हला हजारोंची गर्दी, सतत चर्चेत असलेलं नाव म्हणजे विजयाची गॅरंटी, असा समज अनेकांनी करून घेतला आहे. पण शिरूर तालुक्यातील कारेगाव गटाच्या निकालानं हा समज अक्षरशः उद्ध्वस्त केला. सोशल मीडियावर स्टार असलेल्या, इंस्टाग्रामवर 5 लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेल्या, डिजिटल क्वीन म्हणून ओळख मिळवलेल्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलाय. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी तब्बल 2700 मतांनी विजय मिळवत हा सामना एकतर्फी केला. हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नाही तर तो आजच्या डिजिटल राजकारणाला दिलेला मोठा इशारा आहे. सोशल मीडियाची हवा आणि प्रत्यक्ष मतपेटी यांचा काहीही थेट संबंध नसतो. निर्मला नवले या केवळ शिरूर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर ओळखीचं नाव बनल्या गेल्या होत्या. इंस्टाग्रामवरील लाखो फॉलोअर्स, प्रत्येक व्हिडिओवर येणारे लाखो व्ह्यूज, सतत व्हायरल होणाऱ्या रील्स यामुळे त्या एक प्रकारे सेलिब्रिटीज झाल्या होत्या. माजी सरपंच म्हणून केलेली काही विकास कामं, IT इंजिनियर असलेली उच्च शिक्षित प्रतिमा आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. त्यातच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानं सत्ता आणि सोशल मीडिया यांच्या जोरावर विजयाचं हे समीकरण अनेकांनी मनात पक्क करून टाकलेलं होतं. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर त्यांची हवा दिसत होती. सभांना गर्दी होत होती, लाईव्ह पोस्ट पडत होत्या, व्हिडिओ क्लिप्समुळे त्या सतत चर्चेत राहिल्या. त्यामुळं डिजिटल लोकप्रियतेचा थेट फायदा निवडणुकीत होईल असा अंदाज बांधला गेला. पण निकालाच्या दिवशी मतदारांनी वेगळा संदेश दिलाय. निर्मला नवले यांना राज्यभर चर्चेत आणणारा रेंज रोव्हरचा व्हिडिओ हा त्यांच्या लोकप्रियतेचा टर्निंग पॉईंट ठरला होता. नवऱ्याकडून गिफ्ट मिळालेल्या रेंज रोव्हरला पाहून लहान मुलांसारख्या उड्या मारताना मला जी गोष्ट हवी असते ती मला मिळतेच असं सांगणारा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. काहींनी त्याला आत्मविश्वास मानलं तर काहींनी तो अहंकार, दिखाऊपणा आणि सत्तेचा माज असल्याचं म्हणत जोरदार ट्रोल केला. ग्रामीण भागात जिथे आजही पाणी, रस्ते, आरोग्य, रोजगार यांच्यासारखे मूलभूत प्रश्न लोकांना रोज छळतात, त्या ठिकाणी आलिशान गाडीचा जल्लोष सर्वांनाच भावेल असं नाही. उलट अशा गोष्टी मतदारांमध्ये दुरावा निर्माण करतात. सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज वाढले पण मनातल्या प्रश्नांची संख्याही तितकीच वाढत गेली. प्रचारादरम्यान निर्मला नवले यांच्या सभांना गर्दी होती, हे नाकारता येणार नाही. पण ती गर्दी मतदारांची होती की केवळ पाहणाऱ्यांची, हा मोठा प्रश्न आहे. सोशल मीडियावर फॉलो करणारा प्रत्येकजण मतदार नसतो आणि मतदार असला तरी तो मतदान करेलच याची खात्री नसते. अनेक वेळा सोशल मीडियावरची लोकप्रियता ही आभासी असते. मोबाईलच्या स्क्रीनवरून टाळ्या मिळवतात पण मतदानाच्या दिवशी बोटावर शाई उमटेलच असं नाही. याउलट मनीषा पाचंगे यांनी फारसा डिजिटल गोंगाट न घालता थेट जमिनीवर उतरून घराघरात जाऊन प्रचार केला. स्थानिक प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं, लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर मतदारांत पोहोचल्या. मनीषा पाचंगे यांचा विजय हा कुठलाही अपघात नव्हता. गावोगावात, वाड्यावस्तीवरती पोहोचलेला प्रचार
कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं, स्थानिक पातळीवर तयार केलेली आपुलकी आणि विश्वास यांचा त्यांना मोठा फायदा झालेला आहे. ज्या ठिकाणी एकीकडे सोशल मीडियावर प्रतिमा तयार होत होती, त्या ठिकाणी दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष मतदारांशी नातं जोडण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. आणि निवडणूक शेवटी जिंकली जाते ती या सगळ्या नात्यांवर. निर्मला नवले यांचा पराभव का झाला याचं उत्तर शोधताना अनेक कारणं समोर येतात. सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा त्यांचा अतिविश्वासपणा, ग्राउंड लेवलवर प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेली मर्यादा, श्रीमंती आणि विकास यांचा समतोल साधण्यात झालेली चूक, स्थानिक समीकरणांचा अंदाज चुकणं आणि व्हायरल रीलच्या माध्यमातून मतदारांच्या भावनांना पूर्णपणे स्पर्श न होणं हा निकाल एक महत्त्वाचं सत्य अधोरेखित करतो. सोशल मीडिया हे राजकारणाचं साधन असू शकतं, पण ते शास्त्र नाही. लाईक्स, शेअर आणि फॉलोअर्स निवडणूक जिंकून देत नाहीत. मतपेटी अजूनही जमिनीवरच ठेवलेली असते आणि तिथेच लढाई जिंकावी लागते. आज अनेक नेते आणि इच्छुक उमेदवार रील्स आणि व्ह्यूज यालाच यशाचं मोजमाप मानतात. पण कारेगावच्या निकालानं सांगितलं आहे की मतदार अजूनही माणूस आहे, अल्गोरिदम नाही. निर्मला नवले या उच्च शिक्षित आहेत, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी व्यक्तिमत्व आहेतच, यात शंका नाही. पण जिल्हा परिषदेसारख्या निवडणुकीत डिजिटल करिश्म्यापेक्षा स्थानिक विश्वास जास्त महत्त्वाचा ठरतो. हा पराभव त्यांच्या राजकीय प्रवासाचा शेवट नाही, पण तो एक कडू धडा नक्कीच आहे. रील्स व्हायरल होतात, पण निवडणूक अजूनही लोकांमध्ये जिंकली जाते. बरोबर की नाही मंडळी? बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं.